मनोज जरांगे पाटील यांचं उद्यापासून उपोषण आंदोलन सुरू होत आहे आणि आंदोलनकर्ते जे आहेत ते आज रात्रीच अंतरवाली सराटीमध्ये आले। मात्र रात्रीच्या दरम्यान हे आंदोलनकर्ते जे आहेत ते लैजिम खेळत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आज त्यांची मागणी काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। लैजिम खेळतायत, नेमकी काय मागणी आहे? मागणी आरक्षण मिळावं। सर्वसामान्य समाजातला मराठी समाज हा यांना कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर सरकारने देण्यात यावे। कितीक वेळ झालं भूलतापा देते सरकार, म्हणून आज संध्याकाळीच आम्ही रात्री लैजिमाचं पथक घेऊन लोणी शाजनपूरून या ठिकाणी आलेलो आहोत। असं आमची मागणी आहे की तात्काळ सरकारने आदेश काढून जी काय आहे त्या मागणी अटी शर्ती लवकरात लवकर लागू करावा आणि आमच्या मराठा समाजाचं कल्याण व्हावं, हीच आमची मागणी, बाकी दुसरी कोणची मागणी नाही। वाशीमध्ये एकदा यश मिळालं अशी घोषणा झाली, त्यानंतर मुंबईमध्ये यश मिळाल्याची घोषणा झाली, मात्र त्या दरम्यान पदरी काय पडलं मराठा समाजात? पदरी बरंच काही पडलेलं आहे, पण काही अटी जी राहिल्यात आता त्या दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा पाटलांनी हे उपोषण चालू केलेलं आहे। म्हणून पाटलाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा लाखोच्या समाजाने मराठा समाज या ठिकाणी उभा आहे अंतरवल्लीमध्ये। जवळपास किती जण आलात तुम्ही लैजिम पथक? 40 ते 50 जण आलेलो सध्या आम्ही इथं लैजिम पथक घेऊन। किती वेळ झाला तुम्ही इथं आलात? एक 3 तास झाले। तुमची काय मागणी आहे? महिला म्हणून एवढ्या पुरुषांमध्ये समोर आलात, काय मागणी आहे? मागणी आमची वारंवार आम्ही तीच देवेंद्र फडणवीसला सांगायचा प्रयत्न करतोय की आमचा अंत बघू नका। आज रक्षाबंधन आहे, तर मी आज म्हणजे फॅमिलीला सुद्धा सोडून आले आणि सांगितले त्यांना सुद्धा, आले तर तुमची नाही आले तर समाजाची। जर दादांच्या केसाला जर धक्का तर फडणवीसच्या जीवाला धक्का। ही एक मराठ्याची वाघीण आणि दादाची बहीण म्हणून सांगायला लागले। छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगते, जर दादाच्या जीवाला काय झालेला फडणवीस तर ही धमकी नाही तर इशारा आहे त्यांच्या बहिणीचा, तर तुझा शेवट दादाच्या आधी तुझा शेवट सगळ्या महाराष्ट्राला दिसून येईल, इतका आम्ही आक्रमक होणार आहोत। आणि मराठाच्या वाघीण काय आहेत हे ह्या फडणवीसला दाखवून देऊ, कारण की प्रत्येक वेळेस आमच्या तोंडापर्यंत घास आणतंय फडणवीस आणि खाली काढून टाकतंय। आता एवढं बावनकुळेला सुद्धा एवढं बोललं तर सगळ्याला झणकार आला, तिकडं हाके असं नाहीतर ती एक प्रकारचा ती छक्क्या नवण्या असल, त्याला मी स्वतः सांगितलं होतं की म्हणलं अरे छक्क्या म्हणलं तू यार म्हणत ये म्हणलं, आणि मी तुला सांगते म्हणलं की दादापर्यंत तुझी पोहोचायची काही गरज नाही म्हणलं, धड तू बाई पण नाही आणि गडी पण नाहीस म्हणलं, तू यार म्हणत ये म्हणलं, एका मराठ्याच्या वाघिणीशी तू भीड म्हणलं, त्याच्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देते म्हणलं, दादापर्यंत पोहोचायच्या आधी आमच्यासारख्या वाघिणीला तुला भिडावं लागलं। म्हणजे वारंवार फक्त फडणवीस ही कोल्हे कुत्रे असं पुढे टाकायचा प्रयत्न करताय, पण मराठ्यांनी स्वराज्य निर्माण केले 18 पगडजाती सोबत घेऊन। त्याच्यामध्ये तुम्ही म्हणतायत की हे सगळे पुढं जे आहे ते फडणवीस करतायत, मात्र ओबीसीचे नेते असो किंवा मराठा समाजातले नेते असो, हे दोन्ही पण नेते फडणवीसावरती नाराज असल्याचंच पाहायला मिळतं। ते कसं आहे की आता समजा हे फक्त भांडुळासारखं चालू आहे ह्यांचं काम, एक जणानं हे कुणाचं थोडंसं सकारात्मक बोलायचं आणि एक जणानं विरोध करायचा, पण त्यातून जे ही तुकडे आपण फेकतो ना, ह्या तुकड्यावर काम करणारे आहेत। ही छगन भुजबळ तर काय करते म्हणा, पण लक्ष्मण हाके असेल किंवा ती नवनाथ वाघमारे असेल किंवा परत आणखीन एक जण आहे, म्हणजे असे आहेत ओबीसीचे की आम्ही कोणत्याही जातीला टार्गेट करत नाही, आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागतोय, कारण की एका मार्कावरून आमच्या म्हणजे जातीचे लेकरं आत्महत्या करायला लागल्यात। त्याच्यामध्ये असं देखील बोललं जातंय की जे आरक्षण जे आहे ते पहिल्यांदा ज्यावेळेस फडणवीस सरकारमध्ये होते 16% आरक्षण त्यांच्याच कार्यकाळामध्ये दिलं गेलं, मात्र ते महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये टिकलं नाही आणि आता जो आहे तो कुणबी नोंदीचा विषय जो आहे तो पुढे येताना पाहायला मिळतोय। मात्र युतीतलं सरकार मग एकनाथ शिंदे असतील किंवा फडणवीस असतील त्यांच्या कार्यकाळातच ह्या नोंदी मिळत आहेत, मात्र त्यावरच सगळे मराठा बांधव जे आहे मग ओबीसी असो किंवा मराठा असो हे नाराज असल्याचं पाहायला विषय नाराजगीचा नाहीयेच। आता ही काही जे आरक्षण आम्ही बघतोय ते कुणाच्या बापाचं नाही, आमच्या हक्काचं आहे। मग ह्यांना जर द्यायचं असतं तर ह्यांनी मागेच का नोंदी दिल्या नाही, त्या ज्यांना गरज नाही ना त्यांना सांगतात बाबा तुमचं हे आरक्षण आहे तुम्हाला धरा। आणि आमचं म्हणजे कितीतरी बांधवाचे बलिदान गेलेलं आहे, तर कितीतरी महिलांचे कुंकू पुसलेलं आहे, त्यावेळेस दादाने 18 दिवस आंदोलन केले, त्यावेळेस आम्हाला सांगितलं की बाबा म्हणजे तुमच्या नोंदी, आणि ती पण आता कुठं ना कुठं रद्द करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। पण मला सांगायचं की ही रद्द करण्याच्या हजार भानगडीत पडलं ना तर ह्याचा अंत लवकरच होईल ह्या सरकारचा, मला ह्या गोष्टीतून सांगायचं आहे, कारण की आम्ही पण दादासाठी आमचा जीव अर्पण समाजासाठी केलेला आहे, त्याच्यामुळे जर सरकारने आणखी डावसाचा प्रयत्न केला तर ह्याची फळं नक्की सरकारला भोगावी लागतील। खरं तर या अगोदर पाहिला गेलं तर सगळे सोयऱ्याची मागणी जी आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होती, मात्र ती आता मागणी पुढे येताना पाहायला मिळत नाही। जो काढला गेलाय त्या GR च्या माध्यमातून काही प्रमाणपत्राला गती मिळाली असं दिसतंय।
नाही, अजून तरी काय गती मिळालेली नाही आहे. हे मुंबईमधलं उपोषण वगैरे यश काही आलं नाही असं म्हणावं लागेल. वेळोवेळी सरकारनं फसवणूक केली ना, किंवा आज होईल उद्या होईल, मग त्याच्यावरतीनं मग मराठा बांधव येत राहिले जात राहिले पुढे, त्याच्यामुळे हे झालं. एक वर्ष जे एक 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 वर्ष जे सगळे सोयऱ्याची मागणी जी लावून धरली होती त्यावेळेस मनोज जरांगे पाटील देखील सरकारवर आक्रमक होते. सरकारमधले काही नेते देखील तेवढ्याच प्रतीने आक्रमक होत ओबीसीतले नेते पाहायला मिळत होते. मात्र या सगळे सोयऱ्याच्या मागणीकडे आता दुर्लक्ष झालं. नाही, बरोबर आहे. त्या सरकारने सगळं आम्हाला जी आश्वासन दिलेत सगळे चुकीचे दिलेले, म्हणजे इथून मागले की. आणि अजून बी अशी कितीतरी गाव आहेत की आमच्या नोंदी आहेत परंतु आम्हाला दिलं जात नाही. आता काय नेमकं कुठून आलात तुम्ही? आम्ही लोणी शहाजनपूर नातापूरपासून. हां, बाकी हे उपोषणामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलात की फक्त जरांगे पाटलांना उद्या भेटून पुन्हा नंतर रिटर्न जाणार आहात का? का जोपर्यंत उपोषण चालू आहे तोपर्यंत? उपोषण चालू आहे तोपर्यंत थांबणार, कारण आम्ही जाई हमेशा चालूच असतं आमचं. कारण गेल्या वेळेस बी आम्ही मुंबईपर्यंत पोहोचलो होतो, 15 दिवस त्यांच्या ताफ्यातच होतो. आतापर्यंत बरेच मराठा आरक्षणाचे लढे आपण पाहिले, काही मोर्चे देखील निघाले, मात्र त्यातला हा लढा जरांगे पाटलांचा काय वेगळा वाटतो? वेगळा म्हणण्यापेक्षा कसं आहे माहिती आहे का, आता ही अंतिम लढा आहे. सरकारनं आम्हाला दिशाभूल केलेली आहे. ज्यावेळेस पहिल्या वेळेस मुंबईला गेलो होतो त्यावेळेस आमची दिशाभूल झालेली आहे, मराठा समाजाची पूर्णपणे दिशाभूल झालेली आहे. आत्तापर्यंत आम्ही एवढ्या मागण्या मागतोय ती फक्त टाळाटाळ केली जाते, त्याच्यावर उत्तर अजून आम्हाला मिळालेलं नाही. कधी उपोषण कधी आंदोलन हे सातत्यानं करावं लागतंय, मात्र कायमस्वरूपी तोडगा निघेल का नाही, का असंच करावं लागेल असं वाटतं? नाही, आता ही तोडगा कायम काढण्यासाठी तर आता ही दादांचं उपोषण चालू आहे. याच्यानंतर दादाचं आता काय म्हणणं आहे माहिती आहे का, ही लास्ट उपोषण आहे. यावेळेस आपण आरक्षण घेतल्याशिवाय यायचं नाही, लढा कायम चालू ठेवायचं असं दादाचं म्हणणं आहे. त्याच्या पाठीमागे आम्ही सहमत आहे. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर हे आंदोलनकर्ते जे आहेत ते यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र लयजिमचे पथक असतील, बरेच पथक जे आहेत ते अंतरवाली सराटीमध्ये आलेल्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जातात. उद्या मनोज जरांगे पाटील आपली भूमिका नेमकं काय मांडणार हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन सोबत सूरज मडिया, अंतरवाली सराटी.